नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हप्ता वाटप संदर्भात, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून येणाऱ्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट। तर या ठिकाणी पहा, निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांपैकी आता काही लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला आहे आणि काही लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही। अशातच माहिती येत आहे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हप्ता जमा करण्यात येणार आहे। आता अक्षय तृतीया जवळ आलेली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। मग हे कोणते पैसे आहेत, कुणाला येणार आहेत, ॲडव्हान्स हप्ता आहे का, खरंच हप्ता या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार आहे, या सर्व प्रश्नांची शहानिशा करणं, जाणून घेणं गरजेचं आहे। उगाच माहिती ऐकता आणि त्यावर विश्वास ठेवता तर तसं करू नका। नोटिफिकेशन आल्याशिवाय, सूचना आल्याशिवाय कोणत्याही ऑफिशियल गोष्टीवरती तुम्ही डोळ्यांनी ती गोष्ट पाहिल्याशिवाय विश्वास अजिबात ठेवायचा नाही। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता वाटप झालेला आहे आणि एप्रिलच्या हप्ता वाटपासाठी पोर्टलवरती 9 तारखेपासून आपल्याला ही प्रोसेस पाहण्यास मिळालेली होती। 9 तारखेपासून मेसेजच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की प्रक्रिया सुरू होत आहे, पण दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता ही प्रोसेस नव्हती, कारण दिव्यांग लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागांतर्गत हप्ता दिला जाणार नाही। तर दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभाग, ज्या विभागाचं अगोदर दिव्यांग कल्याण विभाग असं नाव होतं, त्याच विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाणार आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एप्रिलचा हप्ता दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पण तुम्ही माहिती ऐकलेली आहे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे जमा होणार आहेत, पण खरंच होणार आहेत का? तर या ठिकाणी पहा, शासन स्तरावरून दिव्यांग व्यक्तींना एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप होण्यासाठीचा आता निधी मंजूर झालेला आहे, निधी उपलब्ध आहे अशी माहिती मिळालेली आहे। पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे DBT प्रणाली। या ठिकाणी पहा, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून जे काही दिव्यांग बांधव पात्र आहेत एप्रिल हप्त्यासाठी, या एप्रिल हप्त्याच्या वितरणासाठी DBT प्रोसेस करण्याची प्रक्रिया शासन स्तरावरती सुरू आहे। म्हणजे DBTची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे, पण ती लगेच तात्काळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का? तर नाही। ऑन बोर्ड DBTचे काम सध्या सुरू असल्या कारणाने या ठिकाणी दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झालेला नाही अशा सद्यस्थितीला माहिती आहे। आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होईल, सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागांतर्गत आत्तापर्यंत तुम्हाला हप्ता दिला जात होता, त्यामुळे DBTला काहीही अडचण येत नव्हती। ज्यावेळेस हप्ता वितरण व्हायचं तारीख यायची त्यावेळेस लगेच तुम्हाला हप्ता पडायला सुरुवात व्हायची। पण एप्रिल महिन्यामध्ये आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातूनच आता ही DBT प्रणाली ॲक्टिवेट केली जाणार आहे। DBT प्रणालीसाठीचं काम सुरू आहे आणि हे काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आता दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती आहे। पण हे पैसे अक्षय तृतीयेलाच येतील असं स्पष्ट नाही, अशी तारीख आणखीन आलेली नाही। जर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले तर अतिशय चांगली गोष्ट असणार आहे, तुमच्या एवढाच आनंद मला देखील होणार आहे। पण सद्यस्थितीला असं स्पष्टपणे नोटिफिकेशन, सूचना किंवा परिपत्रक आलेले नाही, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका। ज्यावेळेस ही प्रक्रिया ऑफिशियलरित्या सुरू होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला मी कळवणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।